बघा नाणेफेकीचा कौल युवी स्पोर्ट्स अलिबाग संघाने जिंकला। व्यासपीठावरती सन्माननीय चिवताई अर्थात चित्रलेखाताई पाटील यांचं या ठिकाणी मगाशीच आगमन झालं, त्यांचं आपण शाब्दिक स्वरूपामध्ये पुन्हा स्वागत करूया। कारण आज युवी स्पोर्ट्स म्हणजे अगदी त्यांच्या मालकीचा संघ मैदानामध्ये खेळतोय। दुसऱ्या बाजूला जेडी भार्गवे 11 संघ अलिबाग मैदानामध्ये आहे। या संघाच्या अलग या नात्याने ॲडव्होकेट मानसीताई असणार आहेत, त्यांनाही आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतोय। यासिन सर, क्रीडा भुवनच्या मैदानामध्ये दी ग्रेट्स सुनील गावस्कर मैदानामध्ये खेळले। याच मैदानामध्ये मुंबईतील अनेक नामांकित क्रिकेटपटू खेळले, मग ते टेनिस क्रिकेटचे असतील, लेदर क्रिकेटचे असतील, आणि विशेषतः या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्या सर्व आठवणींना उजाळा सुद्धा दिला। म्हणजे आपल्याला जे साधारण 1980s मध्ये या मैदानामध्ये त्यांनी क्रिकेट पाहिलं असेल, 80s आणि 90sच्या अगदी 80sच्या शेवट आणि 90sच्या सुरुवातीला, त्यांना माहिती असेल की याच मैदानामध्ये नोवा अष्टमकर आणि त्याचे सर्व खेळाडू मैदानामध्ये यायचे। त्यानंतरच्या पुढच्या कालखंडामध्ये अनेक चांगले संघ पाहिले, मग राहुल 11चा संघ पाहिला, ज्याच्यामध्ये महेश मकवालाला या मैदानामध्ये पाहिला। याच मैदानामध्ये आपण ऋषी वैद्यला पाहिला, आमच्या अर्थातच बंड्याचा तो संघ म्हणजेच आपला मेटपाडा कोळीवाड्याचा संघ, ज्या संघाने या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीचं विजेतेपद पटकावल्यानंतर रात्री 12 वाजता स्पर्धेच्या अंतिम फेरीची लढत झाल्यानंतर सकाळी 6 वाजेपर्यंत अलिबाग कोळीवाड्यामध्ये ती मिरवणूक अर्थातच गाजली होती आणि त्या सर्व खेळाडूंना डोक्यावरती उचलून किंवा त्यांच्यासाठी रथ आणून ती मिरवणूक काढली गेली होती। सर, या सगळ्या आठवणी आहेत ना? मरियाई मेटपाडा संघाने त्यावेळेला अंतिम फेरीचं विजेतेपद पटकावलं होतं। एकविरा थळ संघाने ओपनच्या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलं। थळच्या सर्व क्रिकेट रसिकांसाठी ती एक स्वप्नवत कामगिरी होती आणि आता नागेश शीत फलंदाजीला आलाय। थळच्या त्या स्वप्नवत कामगिरीमध्ये यावेळेला मोठा फटका पहिल्या चेंडूवरती सीमारेषेच्या बरोबर अलीकडे यावेळेला मात्र तो फटका अडवला जातो। वॉट अ फिल्डिंग, कौतुक क्षेत्ररक्षकाचं होईल, कारण आपण पाहतोय जवळजवळ वायडेश लॉगॉनच्या क्षेत्रामधून तेवढं अंतर धावत जाऊन यावेळेला त्या धावा वाचवण्यात आल्या। क्रिकेटमध्ये या पद्धतीच्या ॲथलेटिझमला महत्त्व द्यावं लागतं किंवा त्याच वेळेला क्षेत्ररक्षकाने जी कमिटमेंट दाखवली त्याचंही महत्त्व आपण देणार। किशोर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता। विशेषतः आपण आकाश पाहतो ना मैदानामध्ये, किशोर पाटील मैदानामध्ये आहे, जो मूळचा नौखारचा आहे। आज युवी स्पोर्ट्स संघामध्ये मैदानामध्ये उतरलेला पाहायला मिळाला। निखिलने त्याला आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेतला। काल एक वेगळीच गोष्ट अनुभवायला सुद्धा मिळाली। किशोरला बॅटिंगमध्ये इतकं प्रमोशन मिळालं जे त्याने कधी स्वप्नातही अभ्यास केला नसेल किंवा पाहिला नसेल, अशा प्रकारची ती कामगिरी होती। कारण तो सलामीला फलंदाजीला आला, त्याने तो विश्वास सुद्धा सार्थ ठरवला। आता यावेळेला तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेली होती की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला आहे का, यासाठी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेली। पंचांनी सांगितलं, मात्र फेटाळून लावलंय की हा चौकार नसेल। इकडे दाखवत नाही। निखिल पाटील गोलंदाजी करतोय। युवी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार। नाणेफेकीचा कौल त्याने जिंकला होता आणि विशेषतः अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या या पर्व दुसऱ्यामध्ये आपण सर्वांना एक वेगळ्या प्रकारचा सामने अनुभवायला मिळाले, जे रोमांचकारी होते। किंबहुना क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती ती लढत जावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आणि अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटर फार छान पद्धतीने स्वतःचा एक क्वालिटीवाला परफॉर्मन्स मैदानामध्ये जेव्हा देतात ना, तेव्हा ते पाहण्यालायक सुद्धा असतं आणि किंबहुना आपल्या सर्वांचं मनोरंजन सुद्धा होतं। कारण आपण IPLचे सामने पाहतो किंवा अलीकडच्या काळामध्ये भारताचे खूप सारे सामने आपण पाहत असतो। क्रिकेट वेड्यांसाठी ती एक वेगळी पर्वणी असते। यावेळेला खराब क्षेत्ररक्षण होतोय, चेंडू सीमारेषा गाठणार का, चेंडू अडवला जातोय असं वाटत असताना मात्र खराब क्षेत्ररक्षण परत एकदा होतोय आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर।
किशोर पाटीलने एक उदाहरण पेश केलं होतं मैदानामध्ये, कसे चेंडू अडवले जातात, कसं क्षेत्ररक्षण करायचं असतं, त्याचं उत्तम ते उदाहरण होतं. पण त्यानंतर एक दुसऱ्या बाजूला आपल्याला मैदानामध्ये काय पाहायला मिळालं, क्षेत्ररक्षकाकडून ती चूक झाली. पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने मैदानामध्ये खराब क्षेत्ररक्षण केलं, त्याला कव्हर करण्यासाठी आणखीन एक क्षेत्ररक्षक मैदानामध्ये गेला, पण त्याच दरम्यान त्याचाही तोल त्या ठिकाणी ढासळताना पाहायला मिळाला. आणि मग आणखीन एक फलंदाज या वेळेला मैदानामध्ये त्याच्या नावावरती प्रसादच्या बॅटमधून निघालेल्या चौकाराने त्याला आत्मविश्वास सुद्धा मिळाला. धावफलकावरती धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 7 फॉर नो लॉस इन फर्स्ट ओव्हर. निखिल पाटील, निखिलचा हा चेंडू यावेळेला आपण पाहतोय टीमचे मॅनेजर साई पाटील, जे अर्थातच ज्यांना स्क्रीनवरती आपण पाहतोय युवी स्पोर्ट्सला गेल्या 2-3 वर्षामध्ये युवी स्पोर्ट्सची एंट्री म्हणजे युवराज पाटील यांच्या नावाने हे संपूर्ण स्पर्धांमध्ये, मग ती अंडर 19च्या खेळाडूंची एंट्री असेल किंवा त्याच्यासोबत ओपनची एंट्री असेल, मग आता अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमधली ही एंट्री असेल, हे करण्यामध्ये साई यांचं एक महत्त्वाचं टीम मॅनेजर या नात्याने एक योगदान असतं. चांगले चांगले खेळाडू ते नेहमीच युवी स्पोर्ट्सच्या माध्यमातून अलिबागकरांच्या भेटीसाठी आणतात, ओपनच्या एंट्रीसाठी सुद्धा, आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक असेल, अभिनंदन सुद्धा असेल. इथं निर्णय येणं बाकी आहे की हा चेंडू बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. लाईन अंपायर थी ना. संदीप कीर, आपण जर तिकडे तुमच्या PCR रूममध्ये नसाल तर विनंती असेल की जरा आमच्याशी संपर्क साधायचा आहे. समालोचन कक्षामध्ये संदीपजी कीर यांना ही विनंती असेल. यावेळेला पुन्हा एकदा वळूया मैदानामध्ये. निखिल गोलंदाजी करतोय. अद्यापर्यंत थोडंसं मॅरेथॉन षटक पाहायला मिळालंय ना निखिलचं. आकाश, निखिलच्या बाबत आपण नेहमी म्हणतो की तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे, त्याच वेळेला गोलंदाजी सुद्धा चांगली करतो, आणि विशेषतः जेव्हा तो पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीला येतो, पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं तो अधिक पसंत करतो. प्रसादने यावेळेला टायमिंग साधलंय, पाहिलं होतं की क्षेत्ररक्षक त्या जागी नाहीये, आणि अशा वेळेला तो चेंडू सीमा रेषेच्या बाहेर सुद्धा जाणार. 4 धावा मिळणार प्रसादला. एक फलंदाज आणि चांगला फलंदाज याच्यामध्ये कोणता फरक असतो, तर एक फलंदाज धावा बनवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि एक चांगला फलंदाज ज्या ठिकाणी धावा येतील अशा पद्धतीने मैदानामध्ये त्या धावा बनवत असतो, म्हणजेच अकॉर्डिंग टू फील्ड मैदानामध्ये खेळत असतो. आपण पाहिली असेल ना मॅक्सवेलची ती खेळी, कोण विसरणार, कारण ज्या वेळेला अफगाणिस्तान संघाविरुद्ध संपूर्ण असं वाटलं होतं की चित्र पालटलेलं आहे, ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव होणार, अशा वेळेला मुंबईच्या वानखेडेच्या मैदानामध्ये मॅक्सवेलने केलेली ती फलंदाजी 2024च्या वर्षातील एक अजरामर अशी खेळी ठरली होती. त्याप्रमाणे मॅक्सवेल अकॉर्डिंग टू फील्ड खेळणं पसंत करतो. तशाच पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला अकॉर्डिंग टू फील्ड मैदानामध्ये जावं लागतं, कारण इथे सर्कल जरी असली तरी ते हाफ सर्कल आहे, इथे तुम्हाला पूर्ण मैदान मिळणार नाहीये. 180 डिग्रीजमध्येच तुम्हाला खेळायचं आहे असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ अद्यापही सुरू आहे. नागेश शीत मैदानामध्ये खेळतोय. नागेश अँड कंपनी, नागेशच्या बाबत नेहमी म्हटलं जातं की तो एक स्फोटक फलंदाज आहे, विध्वंसक फलंदाजी करतो, पण आज थोडी एक वेगळी अपेक्षा असेल त्याच्या संघ सहकाऱ्यांकडून. यावेळेला हा चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, तो चेंडू खाली येतोय, आदर्श चेंडू खाली येतोय, आणि कालच्या रात्रीपासून आपण आदर्शला पाहिलाय तो या मैदानामध्ये फलंदाजी असो गोलंदाजी असो, आणि आता क्षेत्ररक्षण किती उत्तम पद्धतीने केलं जाऊ शकतं याचं उत्कृष्ट उदाहरण त्याने पेश केलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. नागेश शीत बाद होऊन परतणार पॅव्हलियनमध्ये. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की नागेश शीत कडून एक अपेक्षा वेगळी असेल, ती वेगळी अपेक्षा म्हणजे अशी होती की 5 षटकामध्ये नागेशने थांबणं गरजेचं होतं. मगाशी ऋषिकेश राऊत मैदानामध्ये जो बाद झाला
झाला त्यानंतर पाहिलं की MD वॉरियर संघाची फलंदाजी जी आहे ती मैदानामध्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. बघा एक सेन्सिबल फलंदाज तुमच्याकडे असावा लागतो. नागेश शीतकडून तशी अपेक्षा नेहमी संघाने केले. अर्थात पहिल्या षटकामध्ये नागेशला वाटलं की पॉवर प्लेचा आहे, शेवटचा चेंडू आहे, एखादा फटका आपल्याला मैदानामध्ये जर खेळता आला तर धावा वाढवता येतील आणि त्या पद्धतीने मैदानामध्ये तो खेळ फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेला. पण निखिलचं कौतुक होईल. निखिल गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि विशेषतः निखिल ज्या वेळेला मैदानामध्ये स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेताना तो काही फलंदाजांना टार्गेट करतो. ही टार्गेटची थेरी फार महत्त्वाची आहे. आपल्याला आठवत असेल की शेन वॉर्न ज्या वेळेला 1999ला भारतामध्ये 98-99 साल असेल ऑस्ट्रेलियन संघ भारतीय दौऱ्यावरती येणार होता. शेन वॉर्नच्या नावाचा प्रचंड बोलबाला होता. त्यामुळं शेन वॉर्नच्या विरुद्ध कसं खेळायचा हा भारतीय मीडियामध्ये एक प्रश्न होता. पण सचिन तेंडुलकरने काय केले, चेन्नईच्या मैदानावर गेला. चेन्नईच्या मैदानामध्ये शिवराम कृष्णनला लेग स्पिन गोलंदाजी करायला लावली. तिथे त्याने प्रॅक्टिस केली आणि मग शेन वॉर्नला दाखवून दिलं की दी ग्रेट सचिन तेंडुलकर का म्हणतात. तर तुम्हाला त्या प्रकारे मैदानामध्ये खेळावं लागतं ना स्वतःसाठी. अर्थातच एक ज्याला म्हटलं जातं की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, पण परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स यू बेटर परफेक्ट असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि त्यामुळे अशा प्रकारे मैदानामध्ये निखिल पाटीलने स्वतःकडे काही टार्गेट्स फिक्स केले होते आणि त्यामध्ये तो यशस्वी सुद्धा ठरला. आता बघा आदर्श पाटील गोलंदाजीला आलाय. आदर्शची काल फलंदाजी जेव्हा मैदानामध्ये आपण पाहिली ना तर या फलंदाजाने अक्षरशः हल्ला बोल केला होता प्रतिस्पर्धी संघामध्ये. युवी स्पोर्ट्स संघाला ज्या गोष्टी आवश्यक होत्या म्हणजे निखिल लवकर बाद झाला होता, आदर्शने आपल्या हातामध्ये बॅट घेतली, आता गोलंदाजीला मैदानामध्ये आलाय आणि आपण पाहतोय एक दडपण दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. संदीपजी कीर यांना विनंती असेल आपण जरा आमच्याशी संपर्क साधायचा आहे समालोचन कक्षामध्ये. आदर्श पाटील आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळेला आडव्या बॅटने जरूर खेळलाय प्रसादने, परंतु तो घोषित परिसरात चेंडू जाणार आहे. एक धाव मिळणार. एकेरी धावाने समीकरण बदलले. 15 धावा धावफलकावरती आल्यात. नागेश शीत बाद झाल्यानंतर जबाबदारी आता प्रसादवरती असेल. प्रसादने अनेक स्फोटक खेळी मैदानामध्ये अनेक वेळेला केलेली आहे आणि विशेषतः आदर्शची गोलंदाजी कशी खेळायची याबाबत अनेकशे आराखडे प्रसादने मांडले असतील मनामध्ये. कारण आशिवऱ्या पट्ट्यामध्ये असणारे खेळाडू विशेषतः खारेपाट विभागामध्ये ज्या वेळेला स्पर्धा होतात आदर्श जरी नौका खेळाडू असला तरी त्याच्याबाबत जी चर्चा सुरू आहे ती काही प्रसादच्या कानावर गेलेली नाहीये किंवा प्रसाद त्याच्या विरुद्ध खेळलेला नाहीये, अशातली परिस्थिती नाहीये. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही तिथले अनुभवी खेळाडू असता, हा आपण पाहतोय 107 मेगापिक्सलचा असणारा कॅमेरा जो प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही संपूर्ण क्षणचित्रे कैद करतोय. काल चंद्राची प्रतिमा सुद्धा किती छान पद्धतीने आपल्या सर्वांना या स्क्रीनवरती त्यांनी दाखवली होती आणि त्याच्यामुळे आमचे FH स्पोर्ट्सचे चिन्मय असेल किंवा देवेन सिनकर असतील हे सुद्धा छान पद्धतीने या स्पर्धेचं चित्रीकरण करतात, तुमच्यापर्यंत FH स्पोर्ट्सच्या माध्यमातून नेतात आणि त्याच्या समवेत ऋतुज कीर आणि संपूर्ण प्रोलिंग स्पोर्ट्सची टीम विपुलजी पांडुलकर असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी आज या वेळेला प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि त्याची संपूर्ण क्षणचित्रे घर बसल्या ज्याचा आपण आनंद लुटताय ती त्या YouTube वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळतात. सो प्रोलिंग स्पोर्ट्सला आपण सबस्क्राईब करायचं आहे घर बसल्या जर या सामन्याचा आनंद लुटत असाल. मैदानामध्ये प्रसादने एक वेगळा पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय. मगाशी मी जे म्हणालो होतो नागेश शीतच्या बाबत की नागेश मैदानामध्ये थोडा अंशी का होईना शांततेने खेळेल, संयमाने खेळेल, अशा पद्धतीचं चित्र मैदानामध्ये दाखवेल अशी अपेक्षा असताना प्रसादने तो गिअर चेंज केलाय. कारण त्याला माहिती आहे की मैदानामध्ये आपल्याला येणारे पुढचे गोलंदाज सुद्धा माहिती आहेत आणि अशा वेळेला कोणीतरी मैदानामध्ये उभं राहिलं पाहिजे. या वेळेला आल्या आल्या मोठा फटका खेळला जातोय. प्रसाद मात्रेच्या बॅटमधून निघालेला मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात. प्रसाद मात्रे बाद होऊन परतणार पावलेनमध्ये. क्षेत्ररक्षण कोण करत होता? आकाश आपण तिथे पाहतोय ना तर किशोर पाटील क्षेत्ररक्षण करत होता. किशोर, विकी हे काही असे खेळाडू आहेत ना की मैदानामध्ये जिथे जागा मिळेल ना त्या जागेवरती तुम्हाला ते त्यांचा अधिकार दाखवणार आणि म्हणणार की 7-12 कोणाच्याही नावावर असो ही जागा माझ्या मालकीची आहे आणि या जागेमध्ये मीच ठरवणार, तशाच पद्धतीचं चित्र पाहायला सुद्धा मिळणार. इथे वायडेश लॉंगॉनला क्षेत्ररक्षण करत होता किशोर. थोड्या अंशी असं वाटलं का चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, पण काय जजमेंट आहे, काय अँटिसिपेशन, या प्रकारच्या
कौशल्याला आपण 100 आउट ऑफ 100 मार्क्स द्यायला काही हरकत नाहीये. प्रसाद मात्रेला सुद्धा वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हे हावभाव बरंच काही सांगून जाताना तो सुद्धा शोल्डर डाऊन करतोय आणि म्हणतोय अरे हे काय झालं, असं होतं ना. पण याच वेळेला आपण पाहतोय निखिल काहीशी रणनीती फिक्स करतोय आदर्शच्या समवेत, कारण त्यांना माहिती आहे की 2 गडी बाद 16 धावा धावफलकावरती आल्यात. आदर्शला विकेट मिळाले आणि आदर्श हा या संपूर्ण स्पर्धेमधील अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दरवर्षी एक हिरो असतो. बघा गतवर्षीचा हिरो कोण होता, ऋषिकेश झावरे हा गतवर्षीचा हिरो होता. त्याने त्या स्पर्धेत अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या पर्वामध्ये अफलातून बॅटिंग केली होती. 30व्या वर्सोली संघ स्पर्धेतून जवळजवळ बाद झाला होता. अशा वेळेला ऋषिकेश झावरे मैदानामध्ये आला आणि त्याने सामना कमालीच्या पद्धतीने बॅटिंग करून फिरून लावला आणि मग 30व्या वर्सोली संघ स्पर्धेचा चॅम्पियन झाला. पण त्याला खऱ्या अर्थानं कारणीभूत कोण ठरला होता तर ऋषिकेश झावरेचा तो परफॉर्मन्स. या मैदानामध्ये ऋषिकेश नेहमी फेमस होता. मग ऋषिकेश वैद्य असेल, ऋषिकेश झावरे असेल, ऋषिकेश पाटीलला परफॉर्मन्स दाखवण्याची संधी मिळाली होती पण आज तो लवकर बाद झाला. आदर्श आपण त्याच्याबाबत बोलत होतो ना की या मैदानामध्ये या वर्षीचा असा कोणता हिरो आहे. एका बाजूला आपण हिरोला पाहिला तो म्हणजे कालच्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावणारा अक्षय पाटील, त्याची चर्चा झाली. 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेणारा करण तोडणकर याची सुद्धा मैदानामध्ये झाली. पण आता 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 16 धावा आल्यात आणि आपण या स्पर्धेचे ही संपूर्ण क्षणचित्र जेव्हा प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून घर बसल्या पाहतात किंवा त्याच वेळेला एपेच स्पोर्ट्सच्या माध्यमातून घर बसल्या पाहतात तेव्हा ही संपूर्ण क्षणचित्रामध्ये हे मैदान सुद्धा ज्या पद्धतीने अनेक सारे कॅमेरे म्हणजे तब्बल मला जी काही माहिती मिळाली आहे त्यानुसार तब्बल प्रोलिंगचे 10 कॅमेरे, एफएच स्पोर्ट्सचे 3 ते 4 कॅमेरे, मग त्याच्यामध्ये ड्रोनचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक खेळाडूच्या एक्सप्रेशन कॅच करण्यासाठी तब्बल कोट्यावधी रुपयांचा 107 मेगापिक्सेलचा कॅमेरा सुद्धा या ठिकाणी तुमच्यासाठी सज्ज झालेला आहे. सो मेनी थँक्स टू ऋतुज कीर, मेनी थँक्स टू विपुल पांडुलकर, मेनी थँक्स टू चिन्मय, मेनी थँक्स टू देवेन सिनकर. हा संपूर्ण अर्थातच जेडी भार्गवी 11 संघाचा डगआउट जिथे आपण पाहताय अनेक सारे खेळाडूंच्या चेहऱ्यावरती वेगळे हावभाव आहेत कारण त्यांना माहिती आहे की अद्यापर्यंत 2 फलंदाज बाद झालेत आणि निखिल एक असा क्रिकेटपटू आहे ना जो ज्याला म्हणतात ना की विजिगुषी वृत्ती असलेला क्रिकेटपटू. तुम्ही त्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार भिरकावून द्या तो तुम्हाला पुढच्या चेंडूवरती आउट करून दाखवण्याचा धारिष्ट्य दाखवतो. क्रिकेटमध्ये ही खडूस वृत्ती फार महत्वाची असतं. या क्रीडाभवन अलिबागच्या मैदानामध्ये निखिल आणि आपण पाहतोय यष्टॅन पाटील जवळजवळ हा चेंडू बॅटला चाटून गेलाय की काय हे असं वाटलं होतं कारण त्या पद्धतीच्या एक्सप्रेशन या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती उमटल्या होत्या. यष्टी पाटील यष्टी रक्षण करणारा प्रशांत जायनाकवा त्या ठिकाणी यष्टॅन पाटील होता आणि त्याच्या हातातून आपण पाहतोय हा पहिल्या प्रयत्नामध्ये झेल सुटला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्याने आणखीन एक उडी मारून झेल टिपण्याचा प्रयत्न केला पण सुटलेला झेल या वेळेला मैदानामध्ये प्रसादला धावा देणार आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फटका खेळला, एकेरी धाव तर नक्की मिळणार पण प्रसादला आज थोड्या अंशी का होईना मैदानामध्ये त्याच्या अगेन्स्ट मध्ये जो ट्रॅप करण्यात आलेला आहे तो फार महत्वाचा ठरला. याच मैदानामध्ये मला मिळालेल्या माहितीनुसार 1971ला भारतीय संघाने ज्या वेळेला वेस्ट इंडिजला जाऊन हरवलं होतं त्यावेळेला काही खेळाडू या मैदानामध्ये सुद्धा आले होते. 1971च्या सालामध्ये तो एक लेग ट्रॅप असा गाजला होता म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उभं करणार आणि तो लेग ट्रॅप फार जेव्हा यशस्वी ठरला त्यावेळेला नंतर अनेक खेळाडूंच्या रणनीती आपल्याला पाहायला मिळाला. स्टीवॉचा सुद्धा तो ट्रॅप आपल्याला माहिती असेल ॲलन डोनाल्डच्या रूपाने. याच क्रीडाभवन मैदानामध्ये एक वेगळा ट्रॅप SP सुपर प्लेयर नागपूर संघाने कालच्या दिवशी मैदानामध्ये दाखवला. तो होता मनीष मोकलच्या गोलंदाजीच्या रूपाने. कधी मनीष मोकल जलदगती गोलंदाजी करेल इतक्या वेगाने अशी अपेक्षा नसणाऱ्यांना मनीष मोकल 24 कॅरेटचं सोनं कसं आहे ते दाखवून दिलं होतं. जोरदार अपील आणि या वेळेला 24 कॅरेटचं सोनं कोण आहे तर निखिल पाटील आहे. मैदानामध्ये एक जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. पहिली विकेट आपल्या नावावरती नोंदवत असताना या वेळेला निखिलने मैदानामध्ये 16 धावा जरूर खर्च केल्या पण फलंदाज कोण बाद होतोय, सौरभ बाद होतोय. सौरभ मांडवकर गतवर्षी या स्पर्धेमध्ये सौरभ मांडवकरने एक हल्ला
हल्ला बोल जरूर केला होता आणि त्या सौरभ मांडवकरला मैदानामध्ये पायचीतच्या स्वरूपामध्ये बाद केलंय, कारण सौरभ मांडवकर ऑफस्टम्पच्या थोडा बाहेर गेला होता, पण चेंडूवरची जी नजर असताना आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला आपण म्हणतो की हँड आय कोऑर्डिनेशन असणं फार महत्त्वाचं आहे, की तुम्ही कशा पद्धतीने चेंडूवरती नजर ठेवताय. यावेळेला निखिलने जोरदार अपील केली आणि त्यानंतर त्या सर्व भावना ज्या आहेत ना त्या उचंबळून आल्या, कारण त्याला माहिती आहे ही विकेट फार महत्त्वाची आहे. ही विकेट जरी आपल्या नावावरती आलेली असली, युवी स्पोर्ट्सचे आपण कर्णधार आहोत आणि त्यामुळे आपली पाठी रिकामी राहिलेली नाही पाहिजे. ती पाठी रिकामी राहिली तर थोडासा कॉन्फिडन्स डल होतो एखाद्या खेळाडूचा आणि त्यामुळे निखिलच्या नावावरती जेव्हा दुसरी विकेट निखिलच्या नावावरती या अर्थातच ती पाठी कोरी राहिलेली नाहीये, तर त्याच्या नावावरती दुसरी विकेट आलेली आहे. 3 गडी बाद 19 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज सिद्धांत नवले. सिद्धांत यावेळेला मैदानामध्ये गेलाय. विशेषतः सिद्धांत सुद्धा थळ विभागातूनच येणारा खेळाडू आणि आज सिद्धांतला माहिती आहे की निखिलची गोलंदाजीतले काही या षटकातील काही चेंडू येणं बाकी असताना जेडी भार्गवी 11 संघाच्या संघमालक या नात्याने असणाऱ्या ॲडव्होकेट मानसीताई यांचं या ठिकाणी स्टेजवरती आगमन झालंय. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया. निखिलचा पुढचा चेंडू बॅकफूटवरती जाऊन यावेळेला कट करायचा होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. 3 षटकांचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावरती. ऐकूया आकाश मांजरेकर यांच्याकडून, अर्थातच जाणून घेऊया की या 4थ्या षटकात काय होतंय. काय अभूतपूर्व सामना मैदानावरती आपण पाहिला, जिथे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 13 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये शेअर मार्केट अक्षरशः घसरावा, खाली पडावा अशा पद्धतीचा खेळ पाहिला. केवळ 3 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर निखिल पाटीलने पुन्हा एकदा दाखवून दिलं की तो युवी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार काय. त्यांनी पुन्हा एकदा 2 विकेट संपादन केल्या. चांगला खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालाय. रोड टू सेमीफायनल जर आपण पाहिलं, चार्ट मैदानावरती आता स्क्रीनवरती आपल्या समोर पाहायला मिळेल. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल, आज अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं चॅम्पियन्स कोण होणार. सीझन 2 अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळलाय मिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चुकी होत नाहीये आणि आणखी एक चेंडू डॉट आलाय. प्रसाद पाटीलची अशी परिस्थिती फार आपण कमी वेळेला पाहिली आहे, जिथे 11 चेंडूंवरती अर्थात 12 चेंडूंवरती 13 धावसंख्येवरती खेळतो. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चकवला गेला आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय. रसाच्या बाटमधून आलेला हा चौकार इथून मात्र जेडी भार्गवी 11 संघासाठी सुखावणारा, संजीवनी आणून देणार आहे. धावफलक 23 च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 23 ऑन द स्कोरबोर्ड. एक अपील झालं, आक्रमण केलं जातंय. आधीच्या चेंडूवरती काय झालं ते विसरून गेले आणि त्यानंतर मात्र चांगला खेळ मैदानाच्या आत. कौतुक करावं लागणार आहे गोलंदाज साहिल म्हात्रेचं. आगरसुरे विभागातील खेळाडू, युवा गोलंदाज म्हणून त्याला संधी मिळाली. अंडर 19 चा खेळाडू ज्याने कालचा दिवस सुद्धा गाजवला. लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू. इच्छा होती स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळावा, मात्र चेंडू लॉंग लेगच्या दिशेने गेला, जिथे केवळ 1 धाव मिळणार आहे. धावफलकावरती नजर मारूयात. 24 ऑन स्कोरबोर्ड, जिथे 3 फलंदाज बाद झाले. रसिक मायबाप प्रेक्षकांच्या गळ्यातली ताईत बनलेली अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी. उद्या संडे आहे, मग आज जागरण केलं तरी चालेल आणि मग त्यासाठी रसिक मायबाप प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. गर्दीला अनुवादन करत असताना चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभिवादन केलं गेलं, षटकार आलाय. जेडी भार्गवी 11 अलिबाग संघासाठी संजीव आणून देणारा हा षटकार आहे. रामायणामध्ये हनुमानाने संजीवनी आणली होती, आता मात्र जेडी भार्गवी 11 अलिबागसाठी प्रसाद पाटीलने मैदानाच्या आत संजीवनी आणली आहे. धावफलकाला आता आकार मिळालाय. 30 ऑन स्कोरबोर्ड. प्रसाद पाटील मैदानावरती असेल ना तर नागेश शिंदे टीम इथून मात्र 50 धावांची अपेक्षा करू शकेल.
अजूनही 7 चेंडूंचा खेळ येणं बाकी. कानमंत्र दिला गेला, शेवटचा चेंडू आहे बाबा, तुझ्याकडील सर्वोत्तम चेंडू टाक. मात्र आपण सुद्धा सर्वोत्तम खेळाडू आहोत आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रक्षक किशोर संपूर्ण समर्पण करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र या वेळेला थोड्या अंशी का होईना चूक घडली, कॅच सुटली, जीवनदान मिळालं. ही एक रन फार महत्वाची. या एका रनमुळे स्ट्राईक रोटेट झाली, षटक क्रमांक 4 समाप्त झालं आणि त्याचमुळे का होईना 5व्या षटकाच्या सुरुवातीला प्रसाद पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती असणार आहे. 31 धावा बाद होणारे फलंदाज आपण पाहिले तर तब्बल 3 फलंदाज गमावले गेले. नागेशची स्वस्तात बाद झाला. 17 चेंडूंमध्ये 25 धावसंख्येवरती प्रसादने सुरुवात सावध केली, मात्र शेवट गोड करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. इतरत्र फलंदाज, मग तो प्रसाद म्हात्रे असू देत, मग तो सौरभ मांडवकर असू देत, ज्यांच्या पदरी निराशा पडली आहे. हलक्या हाताने फटका खेळलाय मिड ऑफच्या डोक्यावरून. डीप मध्ये क्षेत्ररक्षण, डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. येस नो मैदानाच्या सिद्धांत नवलेला स्ट्राईक रोटेट करायची नव्हती आणि त्यासाठीची जगदोजहद मैदानावरती. प्रसाद नाराज आहे. अंडरस्टँडिंग दूर केली जाईल. एकीकडे अनुभवी खेळाडू, दुसऱ्या बाजूला नवेदित खेळाडू, एकमेकांसोबतची मिसअंडरस्टँडिंग कम्प्लिटली दूर केली. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची झाली आहे. धावफलकावरती 33 ऑन स्कोर बोर्ड. भूषण सावरे गोलंदाजीच्या मोर्चावरती आहे. आहा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. पुन्हा कॅच पकड आम्ही संधी होती, जीवनदान मिळालं. कॅचेस किती सुटल्या यावरती सुद्धा चर्चा रंगेल. ना भविष्यातही किशोर पाटील कडनं सुद्धा कॅच सुटावी आणि आता मात्र शॉर्ट स्कोअर लेग कडनं सुद्धा कॅच सुटली आहे. 34 ऑन स्कोर बोर्ड. रती महारथी यांची मांदेयाळी अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वरती स्ट्राईक एंड वरती सिद्धांत नवले मैदानाच्या आत पाहायला मिळतोय, ज्याच्याकडे चेंडूचा सामना केला, एकही धाव त्याच्या खात्यामध्ये नाही आहे. मात्र ती सिद्धांत नवले शो तो मैदानाच्या आत करू शकतो का, त्याची पहल करण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या दिशेने कॅच सुटली, जीवनदान मिळालाय. इथून मात्र आपण पाहिला थ्रो जरी तरी सुद्धा फलंदाजाला बाद करता येऊ शकला असता. धावफलकावरती आपण पाहिलं 35 धावा जमा झाल्या आहेत. रिप्ले मध्ये आपण पाहिलं साधा सोपा कॅच होता, अगदी हात लवकर बंद झाले आणि त्याचमुळे का होईना जीवनदान मिळालंय. मोठा फटका आलेला नाहीये. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून भूषण झावरेची वर्णी लागली आणि त्यांनी कमालीची गोलंदाजी आज मैदानावरती केली आहे. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू फलंदाजासाठी कर्दनकाळ ठरलाय. भूषण झावरेचं कौतुक करूयात. का गतवर्षीच्या स्पर्धेमध्ये त्याला पारितोषिके मिळाली, का त्याला नामांकित मिळालं हे त्याने मैदानावरती दाखवून दिलंय. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करणारी ही स्पर्धा. स्क्वेअर लेगच्या दिशेने गॅप मध्ये फटका खेळलाय, शेवट गोड केला, कुछ मीठा हो जाय म्हटलं आणि इथून मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आलाय. अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 39 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. शेवटी का होईना मोठे फटके यायला सुरुवात झाली आहे. मी म्हणेन प्रसादच्या बॅटमधून आणखीन जर एक मोठा फटका आला ना तर मैदानावरती सर्व रसिकमाय प्रेक्षकांना उत्तरार्धाच्या खेळामध्ये एक चांगली मॅच बघायला मिळू शकेल. कारण JD भार्गवी 11 संघाकडे बॉलिंग लाईनअप कमालीचा आहे, हे विसरून चालणार नाही. आहा, क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रसंगावधान राखलं, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न निश्चितच केले जातील. मग असं असताना सिद्धांत नवलेला आपली विकेट लागेल. 40 धावा धावफलकावरती लागले आहेत. निर्धारित 5 षटकांच्या या मॅच मध्ये उत्तरार्धाच्या खेळामध्ये युवी स्पोर्ट्स अलिबाग संघाला 41 धावसंख्येची आवश्यकता. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा चित्त थरार आपण अनुभवत आहे. अशोकजी प्रधान साहेब यांना विनंती असेल की जरा आपण माझ्याशी संपर्क साधायचा आहे. टॉस घेतोय आपण. प्रफुल्ल अँड निलेश फूड साखर आणि SP सुपर प्लेस आंबेपूर.
प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार आणि SP सुपर प्लेस आंबेपूर संघाचा कर्णधार यांना विनंती असेल, चला लगेच नाणेफेकीच्या कौल आपण करून घेतोय. तर नाणेफेकीसाठी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार अक्षय मोन्या याला ही विनंती असेल आणि SP सुपर प्लेस आंबेपूर संघाचा कर्णधार अर्थातच मनीष मोकल याला ही विनंती असेल की आपण त्वरित स्टेजवरती यायचं आहे. मोन्या आणि मनीष मोकल आम्ही तुमची वाट पाहतोय, तर त्वरित यायचं आहे. टॉस करून घेणार आहोत. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखरच्या दोन्ही संघ मालकांना म्हणजे प्रफुल्ल बानकर आणि निलेश मलबारी यांना मनपूर्वक शुभेच्छा असतील. SP सुपर प्लेस आंबेपूर हा संघ अर्थातच सवाई शेठ पाटील यांचा हा संघ आहे, त्यांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा असतील. मोन्या त्या ठिकाणाहून येतोय, विनंती असेल SP सुपर प्लेस आंबेपूर संघाचा कर्णधार मनीषला सुद्धा, चला मोन्या लगेच इथे यायचं आहे, कारण आपल्याला दुसरी इनिंग तिकडे सुरू होते. कुठेही डिस्टर्ब करायचं नाहीये खेळ. मनीष मोकल याला विनंती असेल, मनीष लवकर या. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित होत आहेत, चला स्टेजवरती यायचं आहे. मी विनंती करतोय सन्माननीय अभिराजजी दळवी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सवाई शेठ यांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया, कारण त्यांचा सामना आता सुरू होतोय आणि कर्णधार सुद्धा दोन्ही संघाचे उपस्थित झालेत. प्रफुल्ल बानकर आणि निलेश मलबारी यांच्या संघाला सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा असतील. अक्षय मोन्या उपस्थित झालाय, मनीष मोगल या ठिकाणी आलेत आणि नाणेफेकीचा कौल सन्माननीय अभिराजजी दळवी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडेल. हेड इज द कॉल. मोन्याचा कॉल होता. टेल. मनीष मोकल या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय असेल मनीष? बॅटिंग करणार आहे. मनीषने निर्णय घेतला की तो फलंदाजी करणार आहे, अधिक वेळ ढवळणार नाहीये. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थोडा वेगळा निर्णय, पण आतापर्यंत क्षेत्ररक्षण घेतलं गेलं होतं, पण मनीषचंही कौतुक करावं लागेल, कारण त्याने विचारपूर्वक तो निर्णय घेतला असेल हे मात्र नक्की आहे. त्याच्यामुळे सुपर 8च्या सामन्यामध्ये काही मान्यवर मंडळी सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित झाले, त्यांचा आम्ही सन्मान करू इच्छितोय. मी विनंती करतोय सन्माननीय चित्रलेखाताई पाटील यांना, ताई आपण आपल्या शुभास्ते हे सन्मान करायचे आहेत. जीवताईंच्या शुभास्ते हे सन्मान होतील. श्री सुरेश खोत ग्रामपंचायत सदस्य रेवदंडाचे सन्माननीय सुरेशजी खोत या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान होईल. तसेच शरदजी वर्सोलकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाईल. शेतकरी कामगार पक्षाचे अर्थातच रेवदंडा विभागातील हे गेले कित्येक वर्ष नेते कार्यकर्ते या नात्याने सदैव कार्यरत असणारे सुरेशजी खोत, शरद वर्सोलकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. संदीपजी खोत, श्री संदीप खोत यांचाही या ठिकाणी सन्मान केला जाईल. तसेच श्री निलेश खोत यांचाही या ठिकाणी या व्यासपीठावरती सन्मान होईल. श्री राहुल गणपत यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. व्यासपीठावरील या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. या सर्व मान्यवर मंडळींना धन्यवाद देतो. चित्रलेखाताई यांना सुद्धा धन्यवाद देतो. युवराज पाटील यांना पुन्हा एकदा आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा वळूया मैदानामध्ये, जिथे समालोचन कक्षामध्ये सज्ज झालेले आहेत यासिनजी मर्चंट आणि वेदांत कंटक. थँक्यू संदीप सर. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर युवी स्पोर्ट्स अलिबाग आणि एडी भार्गव इलेव्हन अलिबाग या दोन संघांच्या दरम्यान हा सामना रंगताना पाहतोय. पुढचा चेंडू
यावेळी मात्र निखिल पाटील साठी फुल टॉस चेंडू आणि चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलंय. चेंडूला पाठवलंय अलॉंग द कार्पेट 4 धावांसाठी. अप्रतिम चौकार आलाय. खरं तर यासिन सर आपण सामना पाहिला तर एकीकडे युवी स्पोर्ट्स अलिबाग आहे व युवी पाटील म्हणजे चित्रलेखाताईंचा संघ आणि दुसरीकडे जर पाहिलं तर जेडी भार्गव इलेव्हन अलिबाग संघ म्हणजे कोणाचा तर ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रेंचा संघ. म्हणजे तसं बघितलं तर ही मैत्रीपूर्व लढत आहे. परंतु यातून विजेता होणारा संघ जो आहे तो संघ या अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बक्षीसपात्र संघ म्हणून जर पाहिलं तर घोषित होईल. निखिल पाटीलला लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू दिला होता, त्याच्यावर फटका एक्झिक्यूट झाला नाही. परंतु जर पाहिलं तर बॅटची इनर एज घेऊन चेंडू हा अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेनं चौकारासाठी गेलाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र इनसाइड आउट फटका, अप्रतिम फटका आलाय. ओव्हर कव्हर सीमा रेषा पार. चेंडू जातोय पुन्हा एकदा बाउंड्रीसाठी. पुन्हा एकदा चौकार. या चौकाराच्या सहाय्यानं 9 धावा धाव फलकावर आहेत. वेदांत एक सन्मान या ठिकाणी आपण घेऊया. आपल्या अलिबाग मधील एक गुणी खेळाडू आहे जी लेदर क्रिकेटमध्ये खूप चांगलं नाव कमवते आणि आज मुंबईच्या अनेक चांगल्या दर्जेदार स्पर्धा सुद्धा ती खेळते. अशी आशिरा पाटील या व्यासपीठावरती उपस्थित आहे. तिला मी विनंती करतो की आपण स्टेजच्या मध्यभागी यायचं आहे आणि चित्रलेखाताई आणि संजना कीर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान तिचा करायचा आहे. अलिबागची ही गुणवान खेळाडू आज लेदर क्रिकेटमध्ये आपलं स्वतःचं भविष्य आजमावते आणि किंबहुना या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला संदेश आपण देऊ इच्छितोय. तो म्हणजे प्रत्येक खेळाडूचा सन्मान. तो या विभागातील अर्थातच एखादा युवक असो युवती असो या दोघांचा सुद्धा म्हणजेच या युवांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. आशिराचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. सन्मान्य चित्रलेखाताई ॲडव्होकेट मानसीताई संजना कीर आपल्या अलिबाग नगर परिषदेच्या माजी नगरसेविका यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. आणि पुन्हा एकदा वळूया समालोचन कक्षामध्ये जिथे वेदांत कंटक यांना आपण ऐकताय आणि पहिल्या षटकाच्या खेळामध्ये काही मला वाटतं मोठे फटके सुद्धा पाहायला मिळाले. नक्कीच संदीप सर आपण पाहिलं की एक फुलटॉस चेंडू थोडासा मिस केला, त्याच्यावर चौकार आला. त्याच्यानंतर या फुलटॉस चेंडूला जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं उडवलं, सीमारेषेपार 6 धावांसाठी पाठवून दिलं आणि त्याच्यानंतर एक निर्धाव चेंडू आला. धावफलकावर 15 धावा आहेत. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नागेश शीद सज्ज होईल आणि सर्वेश भगत सज्ज होईल आणि सामना करेल पुन्हा एकदा निखिल पाटील. यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पेडल स्वीपचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. यस संबंध आहे, पंच सांगतायत संबंध आहे आणि त्याच्यामुळं इथे मात्र नाबाद घोषित केलंय निखिल पाटीलला. पहिलं षटक यासिन सर संपलं. पहिल्या षटका अखेर 15 धावा धावफलकावर लावल्या. असं असताना जिंकण्यासाठी 41 धावांचं आव्हान घेऊन युवी स्पोर्ट्स संघ उतरलाय आणि मग इथे जिंकण्यासाठी आता दर्णे गुरुजी सांगतायत की समीकरण थोडं बदलेल. म्हणजे 41 वजा 15 केल्या तर आपल्याकडे राहतात किती, तर त्या 26 राहतात. चेंडू किती असतील, 24 चेंडू. म्हणजे इक्वेशन अगदी क्लिअर आहे. 24 चेंडू 26 धावा म्हणजे 4 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 26 धावा करणं गरजेचं आहे. आणि असं असताना किशोर पाटीलचं जर कौतुक करायचं झालं तर पहिल्या दिवशीच्या पहिल्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती. म्हणजे आपण जर पाहिलं तर युवी स्पोर्ट्सचा पहिलाच सामना किशोर पाटील खेळत होता. अप्रतिम फलंदाजी केली होती. तो सामना निश्चित रूपानं अप्रतिम रंगला होता. आणि असं असताना आज देखील पहिल्या चेंडूवर किशोर पाटीलनं कशा प्रकारचं आक्रमण केलं. ओव्हरपिच चेंडूला जर पाहिलं तर लॉंगॉनच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला. तिथं क्षेत्ररक्षण चांगलं झालं, त्याच्यामुळे कुठेतरी का होईना परंतु तिथे तो षटकार अडवला गेला. परंतु पहिल्या षटका अखेर 15 धावा तरी देखील धावफलकावर आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल सुजल लडगेकडे देखील क्षमता आहे चांगले चेंडू टाकण्याची आणि तीच क्षमता या ठिकाणी सिद्ध होणार का. पहिला चेंडू हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकतोय का. उलटा झेल खरोखर जर पाहिलं तर सोपा नसतो, परंतु तो झेल या ठिकाणी टिपला आणि फलंदाज किशोर पाटील इथे मात्र बाद होऊन तंबूत परतला. कारण थोडासा ओव्हरपिच चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्या दरम्यान चेंडूची लिडिंग एज लागली आणि जर पाहिलं तर चेंडू हवेत गेला. फलंदाज किशोर बाद झाला, पण झेल काय टिपलाय, झेल मात्र अप्रतिम टिपलाय. पाहू शकतो आपण कशा प्रकारे इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम फटका झाला, चेंडू हवेत गेला, तिथे मात्र झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद झालाय किशोर पाटील.
यासिन सर असाच क्रिकेट आहे ना, एका चेंडूवर जर षटकार मारला तर पुढचा चेंडू आपण जर पाहिलं तर निर्धाव टाकण्याची क्षमता देखील ठेवतो. आता मागच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर आपण फलंदाजाला बाद देखील होताना पाहिलंय. आणि असं असताना वन डाऊनला येणारा नवीन फलंदाज विश्वेश पाटील सज्ज होईल. आता विश्वेश पाटीलला काय करावं लागेल का, एक चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण धावसंख्येचा विचार केला, इक्वेशनचा विचार केला तर धावसंख्या निश्चित रूपानं थोडीफार जी आहे ती बॅलन्सेबल आहे. 23 चेंडू 26 धावा आव्हान काही कठीण नाही आहे, पण तुझा कॅप्टन काय करतोय तर कॅप्टन खेळतोय. कॅप्टन कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना जिंकवण्याची ताकद ठेवतो आणि असं असताना निश्चित रूपानं फलंदाज विश्वेशला निखिलला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. परंतु सुजल लडगेचं कौतुक करावं लागेल. सुजल लडगेनं आत्तापर्यंत अशा परिस्थितीतून सामने काढण्याचा अनुभव किंवा तो अनुभव पणाला लावून त्या प्रकारची गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा आणि मग त्या भेदक माऱ्याने गोलंदाजी चांगली करून जर पाहिलं तर समोरच्या फलंदाजाला नेहमीच कोड्यात टाकण्याचं काम केलंय. आणि असं असताना पहिल्या चेंडूवर किशोर पाटीलला मात्र इथे बीट करत पहिल्या चेंडूवर त्याचा विकेट देखील मिळवलाय. असं असताना गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुजल सज्ज होईल. पहिला चेंडू कोणत्याही प्रकारची धाव न खर्च करता एक विकेट या ठिकाणी सुजलच्या नावावर घोषित झालाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुजल सज्ज. इथे मात्र हलक्या हातात केला चेंडूला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या दिशेनं पाठवलं. तिथे मात्र डिक्लेअर झोन आहे. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला, एक धाव मिळाली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर 16 धावा लगावल्या जातील आणि अशा प्रकारच्या सिंगल डबलचा खेळ देखील येणं गरजेचं आहे. कारण षटकार चौकारांचा फक्त क्रिकेट नाही आहे. क्रिकेट आपण म्हणतो की आता आधुनिक क्रिकेटमध्ये षटकार चौकारांना महत्त्व आहे. 100-150च्या स्ट्राईक रेटला कोण विचारत नाही, परंतु असं असताना अशा प्रकारच्या लो स्कोरिंग सामन्यांमध्ये सिंगल डबलच महत्त्वाची असते आणि ती सिंगल डबल या ठिकाणी पाहायला मिळते. टायगर लेन सासवणे संघासाठी खेळणारा हा खेळाडू विश्वेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि या विश्वेशच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडू डिक्लेअर झोनमध्ये पाठवले जातात. म्हणजे किशोर पाटील बाद झाल्यानंतर ज्या प्रकारे सुजल लडगेला जे मोमेंटम मिळालं होतं ते मोमेंटम कुठेतरी जर पाहिलं तर तोडण्याचा किंवा शिफ्ट करण्याचा प्रयत्न इथे फलंदाज विश्वेशनं केलाय आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत तरी जर पाहिलं तर यशस्वी झालाय असंच म्हणता येईल. पुढचा चेंडू घेऊन सुजल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट विश्वेशसाठी. यावेळी मात्र शॉर्ट आर्म पुल केलाय, फटका अप्रतिमरित्या सजवलाय आणि आखूड टप्प्याचा फटका होता, त्याच्यामुळे नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या पुढे चेंडू पडला, चेंडू उडाला आणि त्या दरम्यान मात्र वन बाउन्स चौकार देखील आला. म्हणजे बघा ना, 2 सिंगल काढल्या, 2 चेंडूंवर मोठे फटके मारायचा प्रयत्न झाला नाही, पण जिथे फटका मारण्याची संधी मिळाली तिथे फटका आला. आपण मागच्या सामन्यामध्ये ऋषिकेश राऊतला पाहिलं, त्यानं देखील काय केलं, प्रॉपर क्रिकेटिंग फटके खेळले. सामना जरी गमावला असला तरी देखील मात्र त्याने एक आपला क्लास सेट केला होता आणि तो क्लास या ठिकाणी विश्वेश सेट करतोय. इथे बघा पुन्हा एकदा ग्लान्स केलाय चेंडूला, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अप्रतिमरित्या सिंगल घेतली आणि हे क्रिकेट इथे मात्र अपेक्षित आहे विश्वेशच्या माध्यमातून. 4 चेंडू खेळलाय, 4ही चेंडूंवर वेगवेगळ्या प्रकारचे 4 फटके त्यानं लगावलेत. म्हणजे पहिल्या चेंडूला जर पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला सिंगल, त्याच्यानंतर स्क्वेअर कट केला डीप पॉईंट रिजनला सिंगल, त्याच्यानंतर जर पाहिलं तर अप्रतिमरित्या हुक केला चेंडूला, मिड विकेट क्षेत्रामध्ये चौकार जमवला आणि त्याच्यानंतर शेवटचा जो आता सेकंड लास्ट चेंडू खेळला त्याच्यामध्ये ग्लान्स करून एक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सिंगल घेतली. म्हणजे आतापर्यंत विचार केला तर 11 चेंडू फेकून झालेले आहेत या इनिंगमधले. 22 धावा धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात, त्याच्यामध्ये 5 चेंडू 14 धावांवर निखिल खेळतोय आणि 4 चेंडू 7 धावांवर विश्वेश खेळतोय. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सुजल पुन्हा एकदा सज्ज होईल कॅप्टन निखिल पाटीलसाठी. बघा इथे मात्र विश्वेशचा खेळ ज्या प्रकारे सुरू आहे त्याच प्रकारे निखिल देखील आता सिंगल डबलचा खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. यासिन सर, आपण हेच क्रिकेट अपेक्षित असतं, या क्रिकेटलाच महत्त्व असतं, कारण सिंगल डबलचा खेळ देखील महत्त्वाचा आहे ना. प्रत्येक चेंडू षटकार मारण्यासाठी नसतो, तुमच्याकडे एवढी मोठी डिक्लेअर झोन आहे, ते क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि असं असताना सामना जो आहे तो सामना अगदी युवी स्पोर्ट्स संघाच्या हातामध्ये आहे आणि असं असताना 18 चेंडू आणि 18 धावांची आता गरज आहे. म्हणजे 19ला 19 गरज असताना निखिलनं हलक्या हातानं सिंगल टाकली, तिथे जर पाहिलं तर ती सिंगल मिळाली आणि आता 3 षटकं आणि 18 धावांची गरज. म्हणजे इक्वेशन जे आहे ते इक्वेशन आता कठीण नसणार आहे. असं असताना फलंदाजी करताना निखिल आणि विश्वेश काय फलंदाजी करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. खरं तर तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर निमेश म्हात्रे आलाय. निमेश म्हात्रे विश्वेशसाठी पहिला चेंडू.
पहिला चेंडू पुन्हा एकदा बघा ना, हलक्या हातानं ग्लान्स केला. परत एकदा जर पाहिलं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. तिथे जर पाहिलं तर 1 धाव मिळाली आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर धावसंख्या 23 झाली, 24 झाली, माफ करा. विनंती असेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जे प्रेक्षक बसलेत त्यांना कृपया विनंती आहे, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये येऊ नका, कारण तुमच्या तिथे फिल्डर सेट केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला अडथळा होईल अशा प्रकारची कुठलीही तरतूद तिथं करू नका. प्लीज विनंती आहे, प्लीज प्लीज. आज वीकेंड आहे, शनिवारची रात्र आहे, अंतिम रात्र आहे आणि असं असताना इथे आपण खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची गर्दी होणार, पण प्रेक्षकांनी देखील थोडं अनुशासन पाळायचं आहे. इथे मात्र पहिला चेंडू अप्रतिम होता, त्याच्यानंतरचा चेंडू गुडलेन स्पॉटवरचा चेंडू खाली राहिला. निखिलनं लॉफ्टेड फटका मारण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू म्हणून चेंडूला घोषित केलं आणि इथे मात्र लेफ्टी गोलंदाज निमेश म्हात्रेनं हा चेंडू अप्रतिमरित्या पिच केला निखिलच्या समोर. निखिल पाटील आपल्याला युवी स्पोर्ट्स संघामधून भरपूर वेळा खेळताना दिसतो, म्हणजे रायगड प्रीमियर लीगला जेव्हा युवराज 11 अलिबाग संघ उतरला होता तेव्हा देखील कॅप्टन निखिल पाटीलच होता आणि मग असं असताना या संघासोबत खेळण्याचा भरपूर अनुभव निखिलला आहे आणि मग अशा प्रकारचे फटके मारण्याचा देखील अनुभव निखिलला आहे. यावेळी काऊ कॉर्नर सीमारेषेच्या वरून निखिलनं चेंडूला उडवलाय, अप्रतिमरित्या फटका सजवलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी खणखणीत षटकार, 30 धावा धावफलकावर. आता मात्र अवघ्या 11 धावांची गरज. बघा निखिल उभा राहिला ना तर निखिल सामना घेऊन जाऊ शकतो. इथे गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन सर्वेश भगत आला, 15 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर सुजल लडगे आला, मग पहिल्या षटकात 15 आल्या, तर दुसऱ्या षटकात अनुशासित 8 धावा भरपूर झाल्या. तिसरं षटक घेऊन निमेश आला, पहिल्या चेंडूवर सिंगल आली, दुसऱ्या चेंडू निर्धाव आला, तिसऱ्या चेंडूवर निखिलनं हात खोलले, षटकार लगावला. असं असताना चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीवर निमेश म्हात्रे सज्ज होईल. सामना पुन्हा एकदा निखिल पाटील करेल आणि इथे मात्र निखिल पाटील पुढच्या चेंडूला कशा प्रकारे फेस करणार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघा, हलक्या हातानं लेट कट केलाय, चेंडूला थर्ड मॅन क्षेत्रामध्ये पाठवलंय. तिथे डिक्लेअर झोन आहे, सेन्सेबल क्रिकेट खेळलं जात आहे, कोणत्याही प्रकारे रिस्क घेतली जात नाही आहे आणि असं असताना निश्चित रूपानं निखिल पाटीलचं खऱ्या अर्थानं आपण कौतुक करतोय. तत्पूर्वी आपण ड्रोनच्या माध्यमातून हे दृश्य पाहतोय, सॉरी प्रेक्षक गॅलरीच्या इथून हे ड्रोन वर 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 आणि वर चालले आणि इथे आपल्याला अलिबाग शहराचा देखील नजारा पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, झेल खाली, ओ हो 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 हो. बघा ना, घर फिरलं की घराचे वासे फिरतात असं म्हटलं जातं आणि तेच झालंय ना. बघा ना, आता निखिल इथे बाद होऊ शकला असता, निखिल बाद झाल्यानंतर सामना अगदी फिरला नसता, परंतु कुठेतरी जर पाहिलं तर मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी एक संधी मिळाली असती आणि असं असताना तुम्ही निश्चित रूपानं निखिलचा झेल सोडलाय. पुढचा चेंडू यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पहिल्यांदा विश्वेशनं बॅट वरती केली होती, यावेळी मात्र कुठेतरी कंट्रोलमध्ये नसणार फटका विश्वेशच्या बॅटमधून पहिल्यांदा पाहायला मिळाला. 3 षटकं संपली, 3 षटकांच्या अखेरीस 33 धावा यासिन सर धावफलकावर आहेत. 12 चेंडू 8 धावांची गरज. इक्वेशन अजूनही सोपं आहे, परंतु असे कित्येक सामने मी पाहिलेत जिथे 12 चेंडू 8 धावा, 12 चेंडू 6 धावा सहज डिफेंड झालेल्या आहेत आणि असं असताना निश्चित रूपानं इथं मात्र निखिलला आणि विश्वेशला काय करावं लागेल, अनुशासन दाखवावं लागेल. निखिलच्या परिभाषेत 12 मध्ये 1 बाहेर मारायचा आहे, परंतु गोलंदाजांचा विचार केला तर या 12 मधले 6 ते 7 चेंडू निर्धाव टाकू शकले ना तर कदाचित या सामन्यामध्ये वापसी होऊ शकते. 12 चेंडू 8 धावांची गरज युवी स्पोर्ट्स अलिबाग संघाला असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सुजल लडगे सज्ज होईल, सामना करेल विश्वेश. इथे मात्र लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, पहिल्या चेंडूला मिड ऑफ रिजनला खेळून काढलं, तिथं सिंगल घेतली. पुन्हा एकदा अप्रतिम असं अनुशासन पाहायला मिळतंय. क्रिकेटच्या या परिभाषेमध्ये टेक्निकला जर पाहिलं तर जास्त महत्त्व दिलं जातं आणि तेच महत्त्व विश्वेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. क्रिकेट हा सर्व समर्पणाचा खेळ आहे ना आणि मग त्याच्यामध्ये तुमच्या ताकदीसोबत तुमचं टेक्निक, तुमचं टायमिंग या देखील गोष्टी गरजेच्या असतात. टायमिंग प्रत्येक ठिकाणी प्रत्येक खेळामध्ये गरजेचं असतं आणि असं असताना निश्चित रूपानं तोच खेळ इथे विश्वेशच्या माध्यमातून केला जातोय. पुढचा चेंडू निखिलसाठी
फुलटॉस चेंडू बघा पुन्हा एकदा निखिलनं काय केलंय, सेन्सेबल फटका आहे. पुन्हा एकदा जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट रिजनला चेंडूला मारलाय, हलक्या हातानं सिंगलसाठी पाठवून दिलाय. निश्चित रूपानं हीच खेळी अपेक्षित आहे. इथे रन रेटचा विचार केला जाणार नाही आहे, इथे पॉइंट्स टेबलमध्ये नेट रन रेट वापरला जाणार नाही आहे. इथे तुम्हाला फक्त सामना जवळ जवळ आणि जवळ आणायचा आहे. कारण निखिलला माहिती आहे याच्यानंतर मी बाद झाल्यानंतर देखील माझ्या संघात चांगले खेळाडू आहेत, पण असं असताना तत्पूर्वी मात्र मला इथे सामना जर मी इथपर्यंत घेऊन आलोय तर तो सामना संपवायचा आहे. काल रात्री यासिन सर आपण सामना पाहिला, विनोदला काय सांगत होते, विनोद वाटकरे बॅटिंगला असताना विनोद फक्त उभा राहा, विनोद फक्त उभा राहा. विनोद पहिली 4 षटकं उभा राहिला आणि 5व्या षटकामध्ये आक्रमण केलं आणि सामना घेऊन गेला. निखिलनं देखील तेच केलंय बघा, फक्त उभा राहिलाय. 12 चेंडू 24 धावांवर खेळतोय निखिल. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू. मला माहिती होतं निखिल जर उभा राहिला तर निखिल मात्र या प्रकारचा खेळ करू शकतो. या फटक्यानिशी इथे मात्र विनिंग शॉट येतोय. युवराज 11 अलिबाग किंवा युवी स्पोर्ट्स अलिबाग हा जो संघ आहे, हा संघ या अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वातला तिसरा बक्षीस पात्र संघ म्हणून या ठिकाणी या संघाची नोंद घेतली जाते. अप्रतिम क्रिकेट, सेन्सेबल क्रिकेट निखिल पाटील कॅप्टनच्या माध्यमातून तब्बल 30 धावांची नाबाद खेळी निखिलच्या माध्यमातून. 2020 मध्ये 30+ धावांना जर महत्व दिलं जात असेल तर 5 षटकांच्या सामन्यामध्ये या केलेल्या निखिलनं 30 धावा कुठल्या सेंचुरीपेक्षा कमी नाही आहेत. एकदा निखिलचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. अप्रतिम क्रिकेट निखिलनं खेळलंय. या ठिकाणी मात्र जर पाहिलं तर JD भार्गवी 11 अलिबाग संघाचा प्रवास इथं संपतोय, परंतु निराश व्हायचं नाही आहे. अजून भरपूर स्पर्धा येणार आणि भरपूर ठिकाणी आपल्याला संधी मिळणार. तत्पूर्वी यानंतर होणारा सामना यासिन सर. हॅलो मित्रांनो, आपण